रे 9 तारखेपासून आपला नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर इगतपुरी, जळगाव ह्या 4-5 जिल्ह्याला काय होणार आहे 9 तारखेपासून म्हणजे किती 9, 10, 11, 12 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। म्हणून त्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामं करून घ्यावे। पण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे, उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होत असताना देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होणार आहे 10 जिल्ह्यामध्ये। तर मग त्या 10 जिल्हे कोणते तुम्ही ते लक्षात घ्या। तर तुम्हाला सांगतो की 11 सप्टेंबर, 12 आणि 13च्या दरम्यान लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर दौंड, पुणे, त्याच्यानंतर नांदेड, हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये मात्र 11, 12, 13च्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू होणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। त्या 10 जिल्ह्यामध्ये मात्र 11 तारखेला पाऊस सुरू होणार आहे। म्हणून हे अंदाज खास करून शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर विदर्भात सांगायचं झालं तर विदर्भामध्ये उद्या 9, 10, 11च्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन विदर्भातल्या शेतकऱ्याला भेटणार आहे। म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील 12 तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्यायला तुम्हाला वेळ आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यात मग परत आणखीन पाऊस कधी येणार, तर खरं तर आता हे परतीचा पाऊस 13 तारखेपासून सगळ्या राज्यामध्ये पडणार सुरू होणार आहे। पण त्या अगोदर 11 तारखेलाच मात्र सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये मात्र 11 तारखेला पाऊस सुरू होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण परतीचा पाऊसाचं एक विशेष असतंय की ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापही पाऊस पडलेला नाही त्याच जिल्ह्यात मात्र परतीचा पाऊस जोराने पडतो। म्हणून हे लक्षात घ्यायचं। तसेच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे, पण काही जिल्ह्यामध्ये अजून बी पावसाचं पाहिजे तसा झालेला नाही। जसे की धुळे जिल्ह्यात काही पट्टा, नगर जिल्ह्यात काही पट्टा त्याच्यात अजून पाहिजे तसा पाऊस झालेला नाही। त्या ठिकाणी पाऊस कसा होईल आणि कधी होईल? तर धुळे जिल्ह्यात काल देखील, आज मी बघितलं तर रात्रीच्याला खूप ठिकाण झालं, पण आता राहिलेला पाऊस ह्या परतीच्यामध्ये कव्हर होईल। पण त्याच्यामध्ये अहिल्यानगरमध्ये काय सांगतो की नेवाशामध्ये ते एक लाडजवळगाव आहे, टाकळी ढोकेश्वर आहे, बेलपिंपळगाव आहे, श्रीरामपूर आहे, असे बरेच आहे, शिर्डी ह्या पट्ट्यात मात्र परतीचा पाऊस यांना झोडपूनच काढणार आहे। आणि त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एक रोहिलागड म्हणून एक आहे, तिथे एक काय होतं अवर्षणग्रस्त म्हणजे तिथं पाऊसच पडत नाही पावसाळ्यात। तर त्या रोहिलागडच्या त्या दऱ्यात देखील ह्या परतीच्या पावसात पाणी येणार आहे। म्हणून घनसावंगी आंबड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणचा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर परतीचा पाऊस अद्यापही ज्या गावाला पडलेला नाही त्या ठिकाणी मात्र परतीचा पाऊस पडणार आहे। तसंच कर्नाटक विषयी काय सांगतात सर? तर कर्नाटकच्या आणि तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आंध्र प्रदेशच्या ह्या 3 राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 10 तारखेलाच म्हणजे 10 सप्टेंबर, 11, 12 सप्टेंबरच्या दरम्यान तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या 3 राज्यामध्ये तिकडे पाऊस सुरू होणार आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे 11 तारखेला त्याच्या बाजूला आपला मराठवाड्याचा महाराष्ट्रातले काही जिल्हे येतं। मग ते कोणते जिल्हे? ते सोलापूर जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर, इकडं नांदेड, हिंगोली, यवतमाळ ह्या पट्ट्याला त्याच्यामुळे 11 तारखेला पाऊस सुरू होणार आहे। म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा, मराठवाड्यातल्या त्या 10 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा की पाऊस येणार आहे।